नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. आमच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मी मंडळी, नवीन वर्ष सुरू झालं आणि नवीन वर्ष जसं सुरू होतं आणि आपण त्याचं स्वागत करतो, आपल्या मनात सुद्धा आपल्या भविष्याशी निगडीत अनेक प्रश्न उमगू लागतात. त्याची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि याचीच उत्तरं देण्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत ज्योतिर्विद आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. सर, तुमचं स्वागत आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपल्याला पण. तर आपण सुरुवात तर करणार आहोत, मात्र त्याआधी एक विशेष गोष्ट मला इथे नमूद करायची आहे. ती म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. ती म्हणजे पंडित शिवकुमार श्री यांचा सर्वाधिक विश्वासार्ह आणि सर्वात कार्यकुशल ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ज्ञ म्हणून प्रतिष्ठेचा समजला जाणारा बिझनेस अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे आणि एका मोठ्या सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार जो आहे, त्यांना हे अवॉर्ड प्रदान करण्यात आलेला आहे. पंडितजी, तुमचं खूप खूप अभिनंदन त्यासाठी. धन्यवाद. तर आपण चर्चा करणार आहोत. तुमचे फोन येऊ द्या. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही पंडितजींना विचारा. पंडितजी तुमची उत्तरं देण्यासाठी इथे बसलेलेच आहेत. मात्र त्याआधी पंडितजींच्या कार्याची माहिती सांगणारा व्हिडिओ पाहूया. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्रीशैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. तर तुम्ही सुद्धा पंडित शिवकुमार श्री यांना प्रश्न विचारू शकता, तुमच्या मनातल्या शंका विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930244. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. पंडितजी, आता खरं तर बरेच आमच्याकडे ईमेल्सद्वारे प्रश्न येतात, फोन कॉल्ससुद्धा येतात की आमच्या घरात उपवर तरुण तरुणी आहेत पण लग्न त्यांचं जुळत नाही आहे. तर मग लग्न न जुळण्यासाठी अडथळे काय असू शकतात कुंडलीमध्ये? नमस्कार सर्व प्रेक्षकांना. हे वर्ष 2024 म्हणजे 24 हे वर्ष सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचं जाऊ. तुमच्या इच्छा आकांक्षा यावर्षी पूर्ण होत ही ईश्वरचरणी प्रार्थना. यामध्ये तुम्हाला एक टिप मला द्यायची आहे, ती म्हणजे अंकशास्त्र तर माझा एक पार्ट आहे पण मी जास्त कधी बोलत नाही, कारण त्याच्यावर काय 100% रिझल्ट मिळण्याची गॅरंटी नसते. तरीसुद्धा 2024 जरी साल असेल तरीसुद्धा 24 जो अंक आहे तो तुम्ही लिहा. म्हणजे समजा एखादी तारीख लिहायची तुम्हाला, तर 1 जानेवारी 8 फेब्रुवारी 2024 लिहायचं, त्याऐवजी 24 लिहा. ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण साल लिहायचं आहे त्या ठिकाणी 24 लिहित जा. तुमच्या कामामध्ये नक्की यश मिळायला हरकत नाही. हा 24 अंकाची करामत आहे, कारण 24 ज्या ठिकाणी सक्सेस नक्की मिळतो आणि यावेळेला हे वर्ष भारतवर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल होईल. बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा बाकी दृष्टिकोनात पण डेव्हलपमेंट चांगले होतील अशी मला खात्री आहे. आणि जे राम मंदिर आहे ते पण आता या जानेवारी या महिन्यामध्येच त्याचे एक उद्घाटन सोहळा तो एक होईल, प्राणप्रतिष्ठा होईल. त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीचं एक पॉझिटिव्ह एनर्जी पण पूर्ण भारतामध्ये उत्पन्न होईल. पंडितजी, पहिला फोन आलेला आहे भांडूपवरनं. वैशाली जी आहेत त्यांचा कॉल घेऊया. वैशालीजी, प्रश्न विचारा तुमचा. हा, माझ्या मुलासाठी विचारते. हा, माझ्या मुलाचं नाव. हॅलो. हा, बोला बोला बोला. हा, माझ्या मुलं. जन्मतारीख सांगा. 3/7/99. हा, वेळ आणि स्थळ. हा, वेळ सकाळी 11:30
3/7/99. बरोबर ना? जन्म ठिकाण? जन्म ठिकाण सातारा आणि वेळ सकाळी 11:30. प्रश्न विचारा. प्रश्न काय तुमचा? म्हणजे तो नोकरी करू शकतो सरकारी जन्म ठिकाण सातारा. नाही नाही, प्रश्न विचारा तुमचा वैशालीजी. हा तो नोकरी कशामध्ये करू शकतो आणि पुढचं वैवाहिक जीवन कशामध्ये? काय करतोय, काय शिक्षण, काय झालंय त्याचं, क्वालिफिकेशन काय झालं? त्याचं कॉमर्स मधून तो ग्रॅज्युएट झालाय आणि MPSC परीक्षा देतोय. ठीक आहे. बघा, फर्स्ट पॉइंट म्हणजे ही गव्हर्नमेंट जॉब याला मिळेल ह्याची काय खात्री मला वाटत नाही. त्यामुळे ही पत्रिका गव्हर्नमेंटमध्ये सक्सेसची आहे असं बिलकुल नाही आहे. सो डोंट वेस्ट द टाईम वेस्ट करू नका. तुम्ही एक प्लॅन बी काहीतरी ॲक्टिव्हिट ठेवा. गव्हर्नमेंटच्या परीक्षा द्यायची द्या, पण तिथं काय मला शक्यता वाटत. त्यामुळे अजून काय MBA फायनान्स किंवा असं काहीतरी करा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे या ठिकाणी की या पत्रिकेमध्ये व्यवसायामध्ये यश नाही आहे, जॉबमध्येच यश आहे. BCom झालेलं असेल तर याच्यापुढे पण मंगळकेतूमुळं त्रास होऊ शकतो. आता या ठिकाणी कॉमर्सच्या बॅकग्राऊंडमध्ये ह्याचं काही शिक्षण होणार नाही. ह्याच्या पुढचं जे काय शिकायचं आहे ते कॉमर्स बॅकग्राऊंड सोडून बाकी कुठल्या कशामध्येही MBA करा, ऑपरेशन्समध्ये करा, लॉजिस्टिक्समध्ये करा किंवा कोणत्या याच्यामध्ये MBA करा आणि मगच तुम्ही पुढे जा, तर तुम्हाला जॉब चांगला मिळेल. जॉबमध्ये यायचे गव्हर्नमेंटची पॉसिबिलिटी मला काय वाटत नाही. मंगळदान करा, मंगळकेतू शांती करणं गरजेची आहे. नीलम वापरा आणि पुष्कराज वापरा, तुम्हाला गॅरंटेड फायदा. इच्छापूर्ती कुपीचा वापर करा की ज्यामुळे तुमच्या बऱ्याच ज्या गोष्टी डिले होतात त्या लवकरात लवकर पूर्ण होतील. पंडितजी, यालाच धरून मला एक प्रश्न विचारायचा आहे की बरेच जण सरकारी नोकरीच्या शोधात असतात आणि त्याच्याशी संबंधित विविध कोर्सेस करण्यासाठी, आता समजा MPSC UPSCच्या एक्झाम द्यायच्यात, तर मग अशा कोर्सेस करण्यासाठी ते गावातनं शहराकडे येतात, एखाद्या हॉस्टेलवर किंवा रूममेट्स बरोबर राहतात. पण अशा वेळी बऱ्याच जणांना हा अनुभव आहे की गावी माझा चांगला अभ्यास व्हायचा पण इथे या खोलीवर होत नाहीये किंवा काही डिस्ट्रॅक्शन्स येतात किंवा ती एक्झाम क्रॅकच होत नाहीये, तर अशा वेळी काय करायचं? एक्झॅक्टली. आता हे महत्त्वाचं पॉईंट आहे की माझ्याकडे अनेक विद्यार्थी असे येतात पण की मी BE मेकॅनिकल झालं आहे, आता मी MPSC क्रॅकसाठी अभ्यास करायला बसलो. किंवा अनेक माझे क्लायंट जी मुलं आहेत ते ज्यांना IAS IPS क्रॅक करायचे ते दिल्लीला स्पेसिफिक आणि जेव्हा गेले ते IAS पास झाले, IPS पास झालेत आणि भारतात अनेक ठिकाणी ते ऑलरेडी रुजू पण झाले आहेत माझे क्लायंट जे आहेत ते. तर अशा वेळेला ज्या ठिकाणी तुम्ही राहता, रेंटल राहता, कॉट बेसिस राहता, पण ते जर घर किंवा जे प्रॉपर्टी रेंटल आहे ती वास्तुशास्त्रामुळे चांगली नसेल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी डिले बघायला मिळेल. त्या ठिकाणी सक्सेस मिळायची काही गॅरंटी राहत नाही. लक्षात ठेवा, ज्या तुम्ही झोपता ती जागा पण महत्त्वाची आहे, त्याबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास किंवा जे दप्तर तुमचं ठेवता आणि स्टडी करता तो पॉईंट पण महत्त्वाचा. तो जरी चुकला तरीसुद्धा त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. काही वेळा एखादी रूम घेऊन राहतात ते, पण त्या घरात त्या रूमचीच घराची एंट्री चांगली आहे पण इंडिव्हिज्युअल त्या रूमची एंट्री चांगली आहे, तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो. इवन ज्या मुली आहेत किंवा लग्न न झालेली मुलं आहेत की जे ऑलरेडी शिक्षण झालेलं आहे, आता ते जॉबसाठी लग्न होईपर्यंत जॉबसाठी एका ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहतात, ते जरी चुकीचं असेल, त्यांची झोपायची पोझिशन चुकी असेल, जॉब लागणार नाही किंवा त्यांची कॉटची पोझिशन बरोबर असेल तरी जॉबचा प्रॉब्लेम, त्यांच्या रूमची एंट्रन्स बरोबर नसेल तरी जॉबचा प्रॉब्लेम. अनेक वेळा आजारपण पण सारखं येतं. म्हणून लक्षात घ्या, वास्तुशास्त्र हे भाड्याचा असू दे किंवा विकतचा असू दे किंवा एका छोट्या रूममध्ये कोपरा असू दे, हा सगळीकडे ॲक्ट होतो. हे माझं उदाहरण आहे की जेव्हा 1993ला जेव्हा इंजिनिअरिंग करून इथं आलो होतो तेव्हा जे काय बिझनेस मी चालू केला होता जुना तोफखाना या ठिकाणी जे सह्याद्री लॉज म्हणून होतं, त्या ठिकाणी पण मी जे राहत होतो त्या रूमचा माझा एक जे रूम पार्टनर होते ते एक पोलीस इन्स्पेक्टर होते, म्हणजे कॉन्स्टेबल नंतर पोलीस इन्स्पेक्टर रिटायरमेंट होतं ते होते, शहाणे म्हणून फलटणचे होते. मुद्दाम मी वयस्कर माणसाला बरोबर ठेवलं होतं कारण त्यांचे विचार ऐकून त्यांच्याबरोबर राहून मला व्यवस्थित मी ग्रूम व्हावा किंवा माझ्याकडं एक त्या यंग एजमध्ये कुठल्या गोष्टीचा घोळ होऊ नये म्हणून या दृष्टिकोन त्यांना मी बरोबर ठेवलं होतं. तर त्या रूमची एंट्रन्स पण पूर्व ईशान्येला असलेला तो रूमचा एंट्रन्स मी ठेवला होता की ज्यामुळं त्या ठिकाणी मला सक्सेस मिळेल. तर ड्रॉइंग्स काढायचो, पेंटिंग काढायचो, म्हणजे जॉब करता इंजिनियर होतो मी आणि त्यावेळेला मला हा बिझनेस वास्तूचा ज्योतिषाचा बिझनेस पण मी करायचे. फोटोग्राफ्स व्हिडिओज पण माझ्या पूर्वीचे काढलेले अजून आहेत. तेव्हा मी पण केलं होतं, प्रत्येक वेळेला ॲज अ बॅचलर असताना पण केलं. आज पण बॅचलर लोकांना मला हे सांगायचं की चांगल्या पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित वास्तूप्रमाणे राहा, तुम्हाला यश हे नक्की मिळेल. नक्कीच. आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की बऱ्याचदा पंडितजी एक कॉल आलेला आहे आपल्याला, शांताबाई बोलत आहेत पुण्यावरनं. शांताजी प्रश्न विचारा तुमचा.
माझं मुलाचं ना 5-3-91. हं? 5-3-91 5-3-91. हा. टाइम टाइम आणि स्थळ पण सांगा. कोल्हापूर कोल्हापूर आहे. पहाटे 4 वाजता जन्म आहे. बर. आणि त्या आरो सर्व्हिस सेंटरचं काम करतो. त्याचं तब्येत जर सारखं कोल्हापूर. हां हां प्रश्न विचारा तुमचा. हा, त्याचं तब्येतीची सारखं तक्रार आहे. अच्छा, तब्येतीची तक्रार. काय काय शिक्षण काय आलंय त्याचं, काय करतोय? आरो सर्व्हिस सेंटरचं काम करतोय. आरो सर्व्हिस सेंटर. अच्छा. तब्येतीचा त्रास नाही. मंगळ या ठिकाणी मंगळाच्या षष्टकमध्ये शनी अन्न पचन क्रिया, पोटाचे विकार, कान नाक घसा डोळा, डोक्यापासून या श्वास घ्यायला त्रास होणे, घशाला त्रास होणे, नाकाचा त्रास यामुळे 100% असणार आहे. आणि त्याला काही नाही होणार आहे, लक्षात घ्या. त्या मुलाचं वय 85 वर्षे, काही काळजी करू नका आणि कुठलंही टेन्शन घेऊ नका. आजार ऑटोमॅटिकली बरा होईल जर व्यवस्थित औषधं वगैरे घेत राहा. ज्या घरात राहा ते घर वास्तू असणं परफेक्ट आहे का बघा. फक्त लग्नाच्या दृष्टिकोनातून मात्र ही पत्रिका जर डायव्होर्स आहे, त्यामुळे त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. शनी आणि मंगळ ही शांती करून घ्या. मंगळाचं दान चालू करा. आणि आजार आहे हा एवढ्याच एरियामध्ये आहे, याच्या व्यतिरिक्त पोटात थोडाफार आहे, पण एवढा एरियाचा आजार आहे आणि तो राहणार आहे. आणि त्यामुळं काही भीतीदायक असं होणार नाही आहे, सगळं व्यवस्थित राहणार आहे. खूप घाबरायची याची काही आवश्यकता नाही. याला व्यवसायामध्ये यश नाही, जॉबमध्ये यश आहे, अशा बऱ्याच गोष्टी सांगू शकतो. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे या, कुणाला जर असं पाहिजे असेल डिटेलायझेशनमध्ये लाईफमध्ये काय करायचं. आता अनेक वेळा लोकांना असा प्रश्न असतो, पंडितजीच भेटतात का किंवा त्यांचे असिस्टंटच भेटतील का, मग आम्हाला तेच बोलतील. बघा, मी इथं बोलतोय म्हणजे मी जे काय माझं ऑफिस आहे, माझ्या केबिनमध्ये मीच असतो आणि माझ्याबरोबर माझ्यासमोर बसूनच तुम्हाला कन्सल्टेशन असतं. आणि हे जे काय प्रश्न तुम्हाला उत्तर देतात, तुम्ही काही प्रश्न विचारू शकता, काहीही प्रश्न तुमच्या पत्रिकेसंबंधी विचारू शकता. इन डिटेल मी प्रत्येकाला सांगत असतो. हे आजपर्यंत माझ्याकडे सगळ्यांना माहिती आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी प्रॉब्लेम आहे तो सोल्युशन्स काय द्यायचं आणि कसं काय त्याला यश मिळेल यासंबंधी पण मी तुम्हाला सांगत असतो. तर एकदा तुम्ही माझ्याकडे येऊन गेला नाही, माझं एक वैशिष्ट्य काय की एकदा तुम्ही माझ्याकडनं उपाय करून गेला की दुसऱ्या वर्षी परत आला, 5व्या वर्षी परत वेगळे उपाय असं ॲब्सोल्युटली असत नाही. एक मला पत्रिका आज दाखवा आणि तीच पत्रिका 10 वर्षांनी दाखवा, उपाय ते एकच असतात आणि ते परफेक्ट उपाय त्या वयानुसार केले की अल्टिमेटली त्याला रिझल्ट हा गॅरंटीली मिळतो. नक्कीच पंडितजी, आणखी आपल्याला खूप फोन येतात, पण आता ब्रेकची वेळ झाली आहे, त्याच्यामुळे छोटासा ब्रेक घेतोय. पण तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न जे आहे, जे तुम्हाला पंडितजींना विचारायचे आहेत, ते तयार ठेवा, कारण ब्रेक नंतर आम्ही लगेच परत येतोय. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. पंडितजी, मधुसूदनजी बोलत आहेत गोरेगाववरून, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मधुसूदनजी, प्रश्न विचारा तुमचा पंडितजींना. हा, माझ्या मुलीची पत्रिका आहे. जन्मतारीख आहे 6 एप्रिल 1993. वेळ आहे 1:27. अच्छा. दुपारी का रात्री? दुपारी 1:27. पणजी गोवा. पणजी. माझा प्रश्न आहे, तिचे लग्न अजून जुळत नाहीये, काय आहे? प्रयत्न भरपूर करतायत पण यश येत नाहीये. अच्छा पंडितजी, माझाही प्रश्न खरं तर याच्याशी संबंधित होता की आपण मगाशी पण सुरुवातीला डिस्कस केलं त्याप्रमाणे अडचणी खूप येतात मुला मुलांची लग्न जुळण्यामध्ये. त्याविषयी प्रश्न स्टार्टचा पहिला प्रश्न जो होताच. ओके, फर्स्ट पॉइंट. आता आता बघा लक्षात, आता वृषभ रास, कन्या रास आणि वृषभ रास, कन्या रास आणि वृश्चिक रास. वृषभ राशीला 6वा गुरु चालू आहे, कन्या राशीला 8वा गुरु चालू आहे आणि वृषभ राशीला 12वा गुरु चालू आहे, कन्या राशीला 6वा गुरु चालू आहे आणि वृश्चिक राशीला 8वा गुरु चालू आहे. तर या 3 राशींची लग्न होणं परास्त असतं, अवघडच आहे. कारण काय होतं, हे 6वा गुरु, 12वा गुरु, 8वा गुरु म्हटल्यानंतर लग्न करायचं नाही, टिळा करायचं नाही किंवा हे करायचं नाही, अशा गोष्टी येतात आणि त्या अल्टिमेटली लग्न राहून. तर सगळ्यांना मला सांगायचं आहे, 6वा, 8वा, 12वा गुरु असू दे आणि कुठलाही असू दे, लग्न करू शकता तुम्ही. बृहस्पती शांती गुण लग्न करण्याचं 1 वर्ष पुढं गेलं ना, वयाचं 30 वर्ष चालू आहे, 6वा गुरु आला, लग्न करू नका. अरे लग्न करू नका म्हणजे काय? तुम्हाला काय सांगायला लग्न करू नका, 6वा गुरु आहे, 12वा गुरु आहे, लग्न करू नका म्हणून सांगायला प्रॉब्लेम नाही. नंतर ते लग्न ज्यांचं आई वडिलांचा प्रॉब्लेम, लग्न जुळलेलं असतं, सगळं फायनल ह्या एका वाक्यामुळे तुटतं. तर अशा कुणावर विश्वास ठेवू का, कुणाला लक्ष पण नका देऊ, मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला. तर त्यावेळेला बृहस्पती शांती नावाचा एक विधी करून तुम्ही लग्न करू शकता, हा पहिला पॉईंट. आता यांच्या प्रश्न उत्तराकडे येतो. मंगळाची पत्रिका, बिचारी मुलगी चांगली आहे,
काहीच प्रॉब्लेम नाही आहे. वैवाहिक जीवन अतिशय उत्तम आहे. पण मंगळ आहे या मुलीला म्हणून अनेक वेळा पत्रिकेमध्ये डिनाय होतं आणि तेव्हा आणि चांगली चांगली स्थळं निघून जातात. तुम्ही अनेक ठिकाणी लोक येतात, बघतात, सगळं होतं, पुढं फोन यायचं बंद होऊन जातं. हे जर रिझन तुम्ही लक्षात असेल तर अनेक गोष्टीचे उपाय जे मंगळवाले आहेत त्या लोकांना मी स्पेसिफिक वेगळे उपाय देत असतो. माझ्याकडे तुम्ही या. मग काय करायचं मी सांगेन. लग्न तुमचं 6 महिन्यात होईल हे मला गॅरंटी आहे. ओके. तर मुलगी स्वभावानं चांगली आहे, प्रेमळ आहे, सगळ्या गोष्टी आहे. कन्या रास आहे. आता बघा या कन्या राशीची मुलगी असल्यामुळे बघा तुम्हाला आता हा प्रॉब्लेम येणार. 8वा गुरु 2024 मे पर्यंत तुम्हाला स्थळ पण येणार नाही 8वा गुरु आहे म्हणून. तर हे आज तुम्हाला सांगतो की जे काय ब्राह्मण किंवा हे अशा पद्धतीचा 8वा 12वा आणि 6वा गुरु म्हणून लग्न करू नका म्हणतात, यांना या 9 वर्षाचं माझं आव्हान आहे, बाबा असं काय करू नका. बृहस्पती शांती करून लग्न करा. लोकांचे लग्न व्हायचा प्रॉब्लेम यायला लागला आहे. हा जो पॉईंट आहे तो. आणि ह्या मुलीचं लग्न व्हायला हरकत. ह्या जर काय 8वा गुरु संपला की नक्की मे जून मध्ये लग्न होईल. काळजी करू नका. बाकीचे उपाय जे आहेत ते मला प्रत्यक्ष ऑफिसून भेटा, मी तुम्हाला गॅरंटेडली त्याचं पूर्ण निराकरण करेल. नक्की सर. असे अनेक जण आहेत ते पंडितजींचं मार्गदर्शन घेत आहेत आणि पंडितजींनी अत्यंत योग्य तो अभ्यास करून त्यांची कुंडली अभ्यासून मगच त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. आणि अनेक जणांना पंडितजींचा खूप खूप सकारात्मक अनुभव जो आहे तो आलेला आहे आणि अनेक जणांची जीवन जे आहे, अनेक जणांचं जीवन हे खूप सुखकर झालेलं आहे. असाच काहींच्या प्रतिक्रिया आपण पाहूया. नमस्कार, मी प्रियांका अतुल लोलक. मी पुणे इथून बोलत आहे. सरांचं मार्गदर्शन मी वेळोवेळी घेत आलेले आहे. आम्ही आधी बदलापूर म्हणजे मुंबई या ठिकाणी राहायला होतो. तिथे मी 8वी 9वी मध्ये असताना सरांकडे मुंबईला सरांचं ऑफिस आहे तिथे मी व्हिजिट दिली होती. सो सरांनी तेव्हा मला मार्गदर्शन केलं होतं आणि माझ्या एक्सिलन्सी बघून किंवा पत्रिका बघून त्यांनी कुठल्या क्षेत्रामध्ये जावं किंवा कसं तुम्ही एक्सेल पुढे होऊ शकता या दृष्टीने मला मार्गदर्शन केलं. सो त्या पद्धतीने मी पुढे वाटचाल केली. आम्ही पुणे इथे स्थायिक झालो त्यानंतर आणि मग त्यानंतर मी लॉ क्षेत्राकडे वळले. मग लॉमध्ये पण वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन घेतलं की पुढे कुठल्या क्षेत्रामध्ये जावं किंवा कुठल्या पद्धतीने पुढे जाऊ शकते या दृष्टीने मला मार्गदर्शन केलं. आणि सरांच्या मार्गदर्शनानुसार सरांनी मला काही उपाय दिले होते. त्यामध्ये सरांनी मला ताम्रजलम वापरण्यासाठी सांगितलं होतं आणि रायटिंग पॅड दिला होता. सो तर रायटिंग पॅड वापरण्यामुळे बराचसा अभ्यासामध्ये माझा फरक पडला, कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि आरोग्याच्या दृष्टीने पण बरेचसे फायदे झाले त्या बऱ्याचशा उपायांमुळे. सो मला फायदा झाला. त्यामध्ये एक उपाय म्हणजे मंगळाचं दान सरांनी मला सांगितलं होतं. ते मंगळाचं दान मी माझं सुरू ठेवलं. सो मला त्याच्यामध्ये माझ्या शिक्षणामध्ये मला प्रचंड त्याचा फायदा झाला आणि माझ्या कॉन्सन्ट्रेशन म्हणा किंवा नवीन नवीन गोष्टी मी लॉमध्ये करू शकले आणि अजून सुद्धा मला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत. सरांचं मार्गदर्शन मी वेळोवेळी त्या पद्धतीने घेत असते. त्याच्यामुळे मी सर्वांना विनंती करेन की सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन घ्या. सरांनी उपाय सांगितलेले आहेत त्या दृष्टीने पुढे वाटचाल करा आणि सरांच्या मार्गदर्शनाचा आणि आशीर्वादाचा नक्कीच सर्वांना लाभ होईल. धन्यवाद. पंडितजी, यानंतर राधिकाजी आहेत, नागपूरवरून त्यांनी कॉल केलेला आहे. त्यांचा कॉल घेऊया आपण. राधिकाजी बोला, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार मॅडम, बोला. सर मला माझ्या लग्नाविषयी विचारायचं आहे आणि माझं मॅरेड लाईफ कसं असेल या संदर्भात विचारायचं आहे. Yes, माझी डेट ऑफ बर्थ आहे 1 मे 1986. 1986. वेळ रात्री 2:20 आणि नागपूर. सध्या काय करता तुम्ही? सर माझं एमकॉम झालंय. मी आधी प्रायव्हेट जॉब करत होती पण सध्या नाही करते. ओके, बुद्धिवान आहे. क्वेश्चन विचारा. हां, लग्नासंबंधी आणि माझं मॅरेड लाईफ कसं असेल सर? बर. 1 मे असं कसं 1 मे माझ्या मुलीची जन्मदिन 1 मे. आता जे काय मीच महाराष्ट्रात झाली ते संपूर्ण महाराष्ट्रात 1 मेच आहे तिचं. पण 1 मेचा बोलण्यानं कळतं अगदी स्पष्ट, क्लिअर, परफेक्ट, एक डॅशिंग स्वभाव जो असतो तो रवीचा डायरेक्ट दिसून येतो इथं. आता गुरु प्रथम स्थानात आहे. अशी उत्तम पत्रिका आहे. मला वाटतं अजून तुमचं क्वालिफिकेशन वाढणार आहे. हरकत नाही. अजून तुम्हाला पुढं PhD करायचं असेल किंवा MBA वगैरे फायनान्समध्ये करायचं करा, कारण तुम्हाला व्यवसायात यश नाही, जॉबमध्ये यश आहे. मॅरिटल लाईफ अतिशय उत्तम आहे. वैवाहिक जीवना दृष्टिकोनात काहीही प्रॉब्लेम नाही आहे. संतती आहे. पहिला मुलगा आणि दुसरी मुलगी. हे मी सांगतोय ना, मला झाल्यानं तुम्ही पाठवा हे यश झालं म्हणून. माझं शक्यतो काही चुकत नाही आहे. आणि तुमचं वैवाहिक एकदम उत्तमच आहे. फक्त ज्या घरात तुम्ही लग्न करून जाल त्या ठिकाणी सासू किंवा बाकीच्या लोकांजवळ त्रास होण्याची शक्यता, लग्न करताना यू हॅव टू चेक
म्हणजे ते कसे आहेत काय नाहीत लोक कशा पद्धतीचे तर चेक करायला पाहिजे. पण वय पण तुमचं कमीत कमी 82च्या वरच स्वतःच्या स्वप्रक्रमात पुढे येणार आहे. बिझनेसमध्ये जॉबमध्ये टॉप लेवलला पोझिशनला तुम्ही असाल, तुम्ही बुद्धिमान आहे हा पॉईंट लक्षात ठेवून त्याचं कसं क्वालिफिकेशन वाढवता येईल बघा. प्रॉपर्टी जमीन मुला संपत्ती काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय प्रॉब्लेम येईल पोट डायजेशन म्हणजे इंटेस्टाईनचा प्रॉब्लेम होऊ शकतो, काळजी घ्या. पण ओव्हरऑल पत्रिका चांगली आहे. रास तुमची मकर आहे त्यामुळे 6.6चा एंड चालू आहे. त्यामुळे तर 6.6 कोणाला चालू आहे? कुंभ राशीला, मकर राशीला आणि मीन राशीला, या 3 राशीला 7.6 चालू आहे. त्यामुळं काय घाबरून राहायची गरज नाही आहे. त्यामुळे खूप काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर ते शनीचं दान जे आहे छायादान मी जर सांगतो ते करायला चालू करा म्हणजे इम्पॅक्ट त्याचा कमी होईल. ओव्हरऑल पत्रिका बेस्ट आहे, नो प्रॉब्लेम. पंडितजी मला हेच विचारायचं आहे, काही व्यक्ती ना इतक्या हरहुन्नरी असतात पण त्यांचं लग्न ठरताना त्यांच्याकडे केवळ प्रॉपर्टी नाही किंवा काही माया जमवलेली नाहीये, संपत्ती नाहीये म्हणून त्यांना नाकारलं जातं. तर हे कितपत योग्य? बरोबर आहे, हा खूप चांगला प्रश्न आहे. आता हल्ली मला भेडसावतोय. नॉर्मल बघायला गेलं तर मुलं आणि मुली दोघं पण शिकलेले आहेत आणि मुली पण MBA झालेल्या आहेत किंवा MS झालेल्या आहेत वगैरे, मुलं पण चांगली शिकलेली आहेत. पण काय होतं मुलांचा जेव्हा प्रश्न येतो ना तर मुलीचे आईवडील पहिल्यांदा हे बघतात की मुलाचं घर आहे का, प्रॉपर्टी आहे का, कार आहे का किंवा कुठं राहतो काय. मग अतिशय बुद्धिमान इंटेलिजंट जी लोक आहेत खरंच ते पुढे अरबपतीने करोडपती होणार आहेत. त्या लोकांचा दृष्टिकोनात त्यांना पण पुढे आता मुली मिळायचं अवघड झालं कारण बिचारे भाड्या घरात आता गरिबीतनं कष्टातनं वर आलेले आहेत. तर मला हे सांगायचं आहे की एक्सपर्ट ओपिनियन घेऊन मुलीवर लग्न, एखादा मुलगा आवडला सगळं आहे पण स्वतःचं घर नाही हवं, गावाकडे घर सगळ्यात, पुण्यामध्ये घर नाही, मुंबईत घर नाही आहे, आता लगेच तो येऊन करू शकत नाही. तर लक्षात घ्या तुम्ही हा पण क्रायटेरिया लक्षात घ्या. मुलगा चांगला आहे की नाही आहे, बुद्धिमान आहे की नाही, तो पुढे श्रीमंत होऊ शकतो की नाही, स्वतःची प्रॉपर्टी करू शकतो की नाही, प्रॉस्पेरिटी आहे की नाही, आउट ऑफ इंडिया जाऊ शकतो की नाही, हे तर मी बघा मी तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे जे मुलींचे पालक येतात मुलाचं लग्न ठरवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतच असतो आणि हेच माझं वैशिष्ट्य आहे. एवढे गुण जुळले तेवढे गुण जुळले हा मुद्दा कधी नसत नाही. मी गुण मिळण्यावर कधीच पत्रिका जुळवत नाही. तर हा क्रायटेरिया तुम्ही फक्त मुलाचं फ्युचर चांगलं आहे का नाही हे बघून मग लग्न करायला पाहिजे. हा माझा उद्देश. अनेक मुलांची लग्न जी आहेत ती वेळेस आरामात होऊन सुखी संसार ते पुढे जाऊन जगू शकतात. पंडितजी हाच एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा होता की ज्याचं समाधान तुम्ही केलं की आपण त्या कुंडलीवरनं हे सुद्धा अभ्यासलं पाहिजे की तो तरुण किंवा ती तरुणी पुढे भविष्यात जाऊन त्यांच्यात जे कॅलिबर आहे त्याचा वापर करून त्यांचं आणखी भविष्य चांगलं करण्यासाठी आणि पर्यायाने साथीदाराचं पण असंच आहे. मुलगी म्हणतात अनेक माझे क्लायंट आहेत ना, त्या मुलगा डिप्लोमा झाला होता, पुढं या चांगली पत्र लग्न करा, मध्ये डिप्लोमा केला, BS केलं, MTech केलं, मग त्यानंतर MBA पण डबल MBA केलं. मी लग्न होताना डिप्लोमा होता पण नंतर तो डबल मास्टर्स केला तर आउट ऑफ इंडिया वगैरे इकडे तिकडे जात असतो. असे बरेच लोक आहेत की सुरुवातीला वय लहान असल्यामुळे थोडं केलं पुढे होऊ शकतं. मुली पण अशाच पद्धतीनं छोटं सुद्धा BCom केलंय पण ते MBA फायनान्स करून MNC कंपनी चांगल्या पोझिशनला टॉप पोझिशनला आहेत. म्हणजे लग्न आई वडिलांना लग्न करताना म्हणजे पत्रिका लग्न करायचं म्हणजे हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. मी खूप त्याला सिरियस घेतो आणि जो माणूस सिरियस घेतो ना त्याला जाऊन दाखवा. तुमच्या आयुष्याचा प्रश्न असतो एक दाखवत नका अजिबात. दाखवलं तर सिरियस माणसाकडे जाऊन दाखवा की या माणसाला काहीतरी माहिती आहे, वेगळ्या क्वालिफिकेशन्स माहिती आहे आणि पुढं काय होईल, ग्लोबल लेवलला काय चाललंय ह्याचा अनुभव आहे आणि ते रँक्स आणि ते हायरार्की या गोष्टी माहिती आहेत. त्याला दाखवलं तर तुमचे काय तुम्ही हुशार आहे, बुद्धिमान आहे, चांगले शिकलेले आहेत अशा पद्धतीने शिकलेल्या माणसाला दाखवलं काय होतं म्हणजे समाधान मिळतं. तुम्ही चांगले मास्टर झाला सगळं झालं आणि ज्या ठिकाणी ज्योतिषाला जाऊन दाखवलं तो नुसता 10वी 12वी नापास झालेला आहे की त्या पद्धतीने म्हणजे त्याला वाईट काय म्हणत नाही पण त्याचं नॉलेज चांगला असू शकतो, तो बुद्धिमान असू शकतो पण तो कनेक्ट नाही करू शकत. आता फ्युचरिस्टिक लेवलमध्ये वर्ल्ड लेवलला ग्लोबली काय काय चाललंय, MS कुठं असू शकतं, MBA नंतर काय होऊ शकतं, सॉरी म्हणजे 12वी नंतर काय होऊ शकतं, MBBS नंतर काय होऊ शकतं, MD काय करू शकतो, MS करू. भारताच्या बाहेरचं MBBS झाल्यानंतर भारताचा बाहेर उपयोग होत नाही, इथंच होतो. या बऱ्याच गोष्टी आहेत की अभ्यास करून लक्ष उत्तर दिलं तर त्याचा फायदा पुढे या लोकांना होऊ शकतो. पंडितजी तर नक्कीच पंडितजींचं मार्गदर्शन तुम्ही घ्या. तुम्हाला जर लग्नाची इच्छा असेल आणि तुम्हाला परफेक्ट मॅच हवा असेल तर तुम्ही पंडितजींना भेटू शकता. मॅट्रिमोनीसाठीचा पंडितजींचा संपर्क क्रमांक जो आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तो तुम्ही टिपून घ्या. तर इतर तुमच्या मनातल्या शंका कुशंकांसाठी सुद्धा तुम्ही सरांना भेटू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांचं मार्गदर्शन. अजून एक सगळ्यात महत्त्व सांगायचं, आज कसे राहील वर्ष 2024 हा सब्जेक्ट दिला होता पण मी त्यावर बोललो नाही कारण प्रत्येक वेळेस 5-5 मिनिटं बोलत गेलो 3च लोकांना झालं असतं. वर्षभराचं
भविष्य सगळ्या राशीचं माझ्या यूट्यूब चॅनलला एक 4 दिवसात तुम्ही बघा. त्याला डिटेल प्रत्येक महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं पूर्ण समाधान होईल. तर पंडित शिवकुमार श्री हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून त्या ठिकाणी 4 दिवसांनी तुमचं पूर्ण वर्षभराचं भविष्य मी डिटेल सांगेल. नक्कीच. तर त्यांच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा तुम्ही भेट द्या. पंडितजी, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. यानंतर इथेच थांबतोय, मात्र पुन्हा भेटणार आहोत आपण 9 जानेवारीला. आणि जर तुम्हाला पंडितजींना भेटायचं असेल तर 11 जानेवारीला पंडितजी त्यांच्या वाशी ऑफिसमध्ये तुम्हाला नक्की भेटतील. आता इथेच थांबतोय. नमस्कार.